आमच्या लहानपणी म्हणजे 80च्या दशकात निवडणुका आल्या ना, की उमेदवारांच्या प्रचारासाठी गाड्यांवर भोंगे लावून त्यावर गाणी वाजवत त्या गाड्या फिरायच्या गल्लोगल्ली. विनय मांडके हे त्यावेळेचे सुप्रसिद्ध गायक होते, ज्यांच्या नावावर एक विक्रम आहे, वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्यांनी जाहिरातींसाठी गायल्या जाणाऱ्या जिंगल्स ज्या असतात त्या सर्वाधिक संख्येने गायलेल्या आहेत. बजाज चेतक स्कूटरची जी ॲड यायची, ये जमी ये आसमा हमारा बजाज, तर ती जी जाहिरात आहे ती आठवत असेल तुम्हाला. ते विनय मांडके ती जाहिरात गाणारे निवडणुका आल्या की सगळ्याच राजकीय पक्षांसाठी प्रचार गीतं गायचे. त्यांचा आवाज तेव्हा मराठीतल्या सगळ्याच नटांसाठी वापरला गेला आहे. पण त्यांची जोडी जमली प्रामुख्यानं ती लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत. विनय मांडके म्हणजे लक्षाचा आवाज असं एक समीकरण बनून गेलं होतं. चौकात गाडी आली की या राजकीय जिंगल थांबवून आत बसलेला एखादा कार्यकर्ता मग माईकवर त्या उमेदवाराचा प्रचार करायचा. ताई माई अक्का विचार करा पक्का आणि अमक्या तमक्यावर मारा शिक्का. आजचा प्रचार बदललाय कसा तेच सांगतोय. आजकाल नेते स्वतःच प्रचार करू लागलेत स्वतःचा. त्यात ते आपल्या प्रतिस्पर्ध्याला शिव्या देतात, नीच नालायक निर्लज्ज वगैरे शेलकी विशेषणं लावतात. मग त्यावर त्यांना प्रत्युत्तरही मिळतात म्हणा. अशाच एका युवा नेत्यानं आपला प्रचार की बाणा दाखवला आणि आगपाकड केली. होय, मी उबाटा गटाचे युवराज आदित्य ठाकरे यांच्याबद्दलच बोलतोय. मला वाटतं त्यांच्यासारखं निर्लज्ज आणि नीच व्यक्ती मी अजून पाहिली नाहीये, ज्यांनी त्यांना घडवलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग तर गुजरातला पळवले, शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात. आणि ज्या माणसाने, ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं, तुमची राजकीय ओळख असेल, तिकीट असेल, मंत्रीपद असेल, त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खुपसणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं, ह्याच्यासारखं नीच आणि निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही. ते नेमकं काय बोलले होते आणि त्यानंतर या विधानांवरून महाराष्ट्रात कसा गदारोळ माजला होता हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी 9. मित्रांनो नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी. आज मुद्दाम काही जुने संदर्भ तुमच्यासमोर मांडणार आहे, त्या संदर्भातून युवराज आदित्य ठाकरे यांना आपल्या सध्याच्या वयाच्या दुपटीनं ज्यांची राजकीय कारकीर्द आहे अशा एकनाथ शिंदेंबद्दल बोलताना आपण कुठे माती खाल्ली आहे हे लक्षात येईल. मित्र, काँग्रेसबद्दल माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची काय मतं होती? शरद पवार हा कसा दगलबाज राजकारणी आहे हे सांगताना बाळासाहेब पवारांना तेल लावलेला पैलवान म्हणायचे. पवारांच्या मुस्लिम धार्जिण्या वृत्तीमुळे त्यांना बारामतीचा मोमद्या हे टोपण नाव बाळासाहेबांनी पवारांना दिलं होतं. परत ते जगप्रसिद्ध वाक्य तर कोणीच विसरू शकत नाही, काँग्रेस पुढे जे झुकतात ते नपुंसक असतात. मी नपुंसक म्हणालोय, पण साहेब तर हिजडा असं सणसणीत खणखणीत म्हणायचे. शब्द तो कोणत्या पुरुषाला हिजडा हे विशेषण लावलेलं आवडेल, पण साहेब एखाद्या मानसशास्त्राच्या अभ्यासकाप्रमाणे एक वेगळाच विचार करून ही असली वाक्य शिवसैनिकांच्या समोर उच्चारत असत आणि त्यांच्या पौरुषाला आव्हान देत की जर काँग्रेसकडे झुकला तर तो हिजडा. साहेब दिल्लीकर काँग्रेसींना हिजड्यांच्या फौजाही म्हणायचे. पण साहेबांचे वंशज आज जे दिल्लीत सत्ताधारी म्हणून बसले त्या मोदी आणि शहांना काय म्हणतात तर अफजल खानाच्या फौजा. एक वेळ औरंगजेबाच्या फौजा म्हटलं असतं तर समजून घेतलं असतं, कारण दिल्लीहून तर ज्या आल्या होत्या त्या औरंगजेबाच्याच फौजा. आता मला सांगा, अफजल खान कशाला कडमडायला दिल्लीत गेला होता? तो तर विजापूरचा सरदार होता. तर मातोश्रीवरचा इतिहास हा असा कच्चाच आहे म्हणा. तर असो, इतिहासाचं ज्ञान यांना कमीच असणार, कारण ही जी मंडळी आहेत मातोश्री गडावरचे भालदार चोपदार, त्यांना एकनाथ शिंदेंचं बंड म्हणजे गद्दारी वाटते. ज्या बाळासाहेबांचे हे थेट वंशज आहेत त्यांनीच बाळासाहेबांचे विचार कसे घाण ठेवले ते बघा. शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिलेली आहे, मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं. त्या विचाराला, त्या संस्कृतीला मी जागलो आणि मी जागणार. कसब्यामध्ये काँग्रेस आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी यांना आपल्याला विजयी करावंच लागेल. 4च्या 4 राज्यांमध्ये काँग्रेस जिंकणार म्हणजे जिंकणार, याला म्हणतात शिवसेना प्रमुखांचा विचार. आता यांना काँग्रेस आणि काँग्रेस पार्ट 2 म्हणजे राष्ट्रवादी शप हे जवळचे वाटतात. पण ज्या एकनाथ शिंदेंनी माननीय बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेत त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प केलाय, त्याला आदित्य ठाकरे खंजीर खुपसणं म्हणतात, नीचपणा म्हणतात, निर्लज्ज म्हणतात. खरंच असं आहे का हे कोण बघणार? शिंदेंना जर नीच निर्लज्ज म्हणतात तर आपली अवकात काय हे शब्द तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी वापरताय, याचा अर्थ तुम्ही सन्माननीय बाळासाहेबांचा अपमान करताय, त्यांच्या विचारांचा अपमान आहे. एकनाथ शिंदे हा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा जो मुंबईत आला आणि शिवसेनेसाठी आपलं आयुष्य वाहून बसला. धर्मवीरांच्या आदेशाला प्रमाण मानून संभाजी शिंदेंचा एकनाथ हा अनाथांचा नाथ बनायला निघाला. हिंदू हृदय सम्राटांचा खरा वारसा
तरी या ठाण्याच्या दाढीवाल्यानं पुढे चालवलं. वैयक्तिक आयुष्यात ज्यानं रिक्षा चालवली, मासळीने भरलेला टेम्पो चालवला, आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करता करता बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. ठाण्यातला डान्स बार बंद पडतोय म्हणून सुपारी घेतलेल्या दाऊदच्या शूटर्सच्या गोळ्या याच एकनाथ शिंदेच्या छातीचा वेध घ्यायला आसुसल्या होत्या. तेव्हा पण हा दिघे साहेबांचा शिष्य डगमगला नाही. मातोश्रीवरच्या दुसऱ्या मजल्यावर लपून बसला नाही. आज त्यानं हिमतीनं सेनेचा धनुष्यबाण जपलाय. तो मराठी बाणा जपलाय. ते ज्वलंत हिंदुत्व जपलंय, जे ठाकरे पितापुत्रांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं. त्या शिवसैनिकालाच आज आदित्य ठाकरे नीच आणि निर्लज्ज बोलत असतील तर हा त्या घाटावरच्या शेतकऱ्यांचा, बहुजन मराठ्यांचा आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा अपमान नाही का? या शेतकऱ्यांना शिवी दिली, कष्टकरी आणि कामगारांना शिवी दिली, या सर्वसामान्य मी समाजातून जे आलो, बहुजन समाज, मराठा समाज याला शिवी दिली. आणि म्हणून मी त्याचं उत्तर काही देणार नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण तुमच्यावर संस्कृती नाही घडली, संस्कार नाही घडले. असंच काहीसं एकनाथ शिंदे म्हणतात तेव्हा ते 100% खरं असतं. कारण ठाकरेंबद्दल जर कोणी काय म्हणाल तर तो महाराष्ट्राचा अपमान असतो, मराठी अस्मितेचा अपमान असतो. शिवसेना पक्ष दुभंगला म्हणण्यापेक्षा एक मोठा चंक, ज्यात आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसकट शिवसैनिकांची मोठी संख्या एकनाथ शिंदेंना साथ देत वेगळी झाली. या गोष्टीला निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, विधानसभा अध्यक्ष गद्दारी मानत नाहीत, ही फूट आहे असं म्हटलं जातं. पण ठाकरे मात्र या प्रकाराला गद्दारी म्हणतात. हे घडवून आणणाऱ्याला निर्लज्ज, नीच असं संबोधतात. पण हे कसं आहे ना की हम करे तो रासलीला और तुम करे तो कॅरेक्टर डीला, बरोबर ना? 2017च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपा शिवसेना युती तुटली. महापालिकेत स्वतंत्र लढायचं ठरलं दोन्ही पक्षांचं. पण भारतीय जनता पक्षानं पक्षप्रमुखांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. तेव्हा 2 जागा, फक्त 2 जागा भाजपाला कमी पडल्या. नाहीतर सेनेला BMCतही धोबीपछाडच दिला होता त्यांनी. सेना 82 तर भाजपा 84 अशा जागा मिळाल्या होत्या. आणि राज्यात दोन्ही पक्ष सत्तेत होते. मग ती सत्ता अबाधित राखायची तर इकडे कॉम्प्रोमाइज करा असा निरोप मातोश्रीवरून देवेंद्र फडणवीसांना गेला. आणि देवेंद्र फडणवीसांनी आवरलं म्हणून, नाहीतर आशिष शेलार तर पालिकेत भाजपचा महापौर बसवण्याच्या तयारीतच होते. भाजप या सत्ता स्पर्धेतून मागे हटला कारण देवेंद्रजींनी शब्द दिला होता. मुंबई महानगरपालिका पुन्हा ठाकरेंच्या ताब्यात गेली. पण भाजपा मागोमाग होतीच. फक्त 2 जागांचा फरक या दोघांमध्ये होता. आता या 2 जागांचा फरक संपवून भाजपला मागे टाकायचं म्हणून उद्धव ठाकरेंनी आपल्या सख्यात चुलत भावाचा पक्ष फोडला, राज ठाकरेंचा पक्ष. मनसेच्या 7 नगरसेवकांमधल्या 6 नगरसेवकांना कुठले खोके दिले की ते रातोरात त्या ठाकरेंना सोडून या ठाकरेंकडे आले. आता याला काय म्हणायचं? मनसेच्या त्या लबाड लांडग्यांनी केलेली गद्दारी की उद्धव ठाकरेंचा नीचपणा, निर्लज्जपणा? अहो, जो आपल्या भावाचा पक्षही सोडत नाही, जो आपल्या घरातच गद्दारी करतो, त्याला काय म्हणायचं? आपल्या बुडाखाली लागली की म्हणायचं माझ्या बापाचा पक्ष चोरला. आणि दुसऱ्यांच्या बुडाखाली तुम्ही माचीच्या कांड्या घेऊन फिरता, पेट्याच्या पेट्या घेऊन फिरता, तेव्हा काय? पण या मुद्द्यावर उद्धवजींचे उदात्त विचार ऐकले की कसं भरून पावताय का? तुम्हाला असं वाटत नाही की राजकारणात एक चुकीचा पायंडा पडतोय? काय होतंय की इतर कोणी केली तर ती खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी, असं नाही होऊ शकत. म्हणजे तुम्ही पूर्णपणे हे जे काही झालेलं त्याच्याशी सहमत आहात की काही चुकीचं होते का? पुढच्या काळात हे उदाहरण दिलं जाईल आणि आणखी राजकारणात बरं, आम्ही नाही केलं तरी थांबेल इथे. पैशाचे आकडे सुद्धा सांगितले. बघा, घोडे बाजाराचा आरोप दारवाली करू नये. इतर कुणी केली तर खुद्दारी ना आम्ही केली तर गद्दारी, हा प्रश्न उद्धवजी मीडियाला विचारतात ना, तेव्हा त्यांची 4 बोटं त्यांच्या स्वतःच्याकडे वळलेली असतात. हे ते सपशेलपणे विसरलेले असतात. आज शिंदेंनी जे केलं ते गद्दारीत मोडत असेल तर यांनी काय दिवे लावले होते? इथं 50 खोके बोंबलून घसा बसला यांचा. मग तिकडं म्हणजे मनसेच्या नगरसेवकांना फोडताना जे खोके दिले त्याला घोडा बाजार म्हटलं तर घोडा बाजाराचा आरोप गाढवांनी करू नये असा तो विद्वान सल्ला देतात. आणि उद्धवजी दिसतात आपल्याला. यालाच म्हणतात गिरे तो भी टांग उपर. राजकारणात कोण किती नीच पातळी गाठेल याबद्दल आपण न बोललेलंच बरं. कारण राजकारण जे आहे, या राजकारणात बहुसंख्य हे निर्लज्जच भरलेले आहेत, जे सोयीस्कररित्या आपले शब्द फिरवतात वेळ आली की.
दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक खोके देऊन फोडले तर त्या घोडा बाजाराबद्दल जो बोलणारा असतो तो गाढव ठरतो. मग आता हे जे कंठशोष करतायत त्यांना काय म्हणायचं? मित्रो, माझ्या प्रश्नाचं उत्तर कमेंट्समध्ये जरूर द्या. तुर्तास इथेच थांबतो. आपल्या चॅनलवरचा कंटेंट आवडत असेल तर लाईक करा, मित्रपरिवारात शेअर करा, सबस्क्राईब करून पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.